तारीख 19 डिसेंबर रात्री साधारणतः 11:30च्या सुमारास प्रगतीनगर बारामती या ठिकाणी एका युवकाचा धारदार शस्त्राने वार करून खुनी हल्ला करून त्याचा खून करण्यात आलेला होता। त्या युवकाचं नाव अनिकेत सदाशिव गजाकस असं होतं। या खुनानंतर आम्ही पोलीस स्टेशनच्या 2 टीम रवाना केल्या होत्या। त्याच्यामधील एक टीम त्यामध्ये अकलूज खंडाळा येथून शिताफीने 3 आरोपींना ताब्यात घेतलेला आहे। त्याच्यामधील आरोपी नंदकिशोर आंबोरे, नंबर 2 खंडाळे अशा तिन्ही आरोपींना 12 तासाच्या आत पोलिसांनी या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे। या घटनेच्या कारणाच्या अनुषंगाने पुढील तपास केला असता यातील आरोपी क्रमांक 1 नंदकिशोर आंबोरे याची आत्ते बहीण याच्याशी मयत अनिकेत गजाकस हा सोशल मीडियाच्या इंस्टाग्रामवरून चॅटिंग करत असल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे। यापूर्वी पण यातील आरोपी क्रमांक 1 व मयत यांच्यामध्ये या कारणावरून वाद झालेला होता व त्याला चॅटिंग न करण्याबाबत त्यांनी वार्न पण केले होते, परंतु त्यानंतरही तो चॅटिंग करून तो देसाई एस्टेट राहणारा असला तरी तो प्रगतीनगरमध्ये मुलीच्या घरासमोर तो जायचा आणि त्या ठिकाणीच त्याची हत्या करण्यात आलेली आहे। या घटनेच्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला कुठल्याही तक्रारी यापूर्वी प्राप्त नव्हता किंवा आरोपी आणि मयत याची कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी दिसून येत नाही। यापूर्वीच 2.5 महिन्याच्या पूर्वी उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी या शहरामध्ये शक्ती अभियानाची सुरुवात केलेली होती। या अभियानांतर्गत शक्ती नंबर, शक्ती भेट, शक्ती कक्ष, शक्ती नजर असे पंचशक्ती अभियान या शहरामध्ये सुरुवात करण्यात आलेला आहे। त्या अनुषंगाने एकूण 95 शाळांमध्ये पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन शक्ती नंबर त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे, ज्या नंबरवर मुलीची तक्रार आल्यानंतर ती गोपनीय ठेवली जाते आणि संबंधित मुलांवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाते। यामध्ये एकूण आतापर्यंत 2.5 महिन्यामध्ये 95 शाळांना भेट देऊन 45,320 विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत। ही मुलगी ज्या शाळेत शिकते त्याही शाळेमध्ये 3 डिसेंबरलाच या पथकाने भेट दिलेली आहे आणि त्या ठिकाणी अवेअरनेस प्रोग्राम पण घेतलेला आहे। माझं सुज्ञ पालकांना आवाहन आहे की आपल्या पाल्यांवर आपण लक्ष ठेवावे, ते कुठलं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हँडल करतात, त्याच्यावरून कुणाशी चॅटिंग करतात आणि काय गैरप्रकार असतील तर आपण पोलिसांशी कम्युनिकेट करावा, संवाद साधावा। आम्ही त्यांचं नाव गोपनीय ठेवून संबंधितांवर उचित योग्य ती कायदेशीर कारवाई करू। कोणीही कायदा स्वतःच्या हातात घेऊन अशा पद्धतीचं कृत्य केल्यास या ठिकाणी आपण बघतो की एकूण 4 कुटुंब याच्यामध्ये उद्ध्वस्त होत आहेत। एक जीवानिशी गेलेला आहे आणि 3 जण आता यापुढे जेलमध्ये राहणार आहेत। धन्यवाद। सर, ही जी घटना झाली या घटनेमधले जे आरोपी होते नशेमध्ये होते का? या घटनेतील आरोपींनी प्राथमिक दृष्ट्या नशा केलेल्या तपासामध्ये समोर आलेला आहे।